सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधुसंतांना दंडोत प्रणाम. आज आपण 55व्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगापासून आपण अनादीच्या चौथा पदार्थ परमेश्वर या विषयाचं चिंतन करण्यास सुरुवात केलेली आहे. मागील सत्संगामध्ये आपण ब्रह्म, ईश्वर व परमेश्वर याविषयी चिंतन केलं. त्याचप्रमाणे त्यातला नेमका फरक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि आपल्या बऱ्यापैकी लक्षात आला असेल यातला नेमका फरक काय. यानंतर आपल्या मनामधील काही शंका असतील त्या अधिक पुढे जाऊन स्पष्ट होतील. पण आपण याचं चिंतन केलं पाहिजे, कारण आपला हा जो हट्टास आहे, धार्मिकतेचा असेल, धर्माचा असेल, क्रियेचा असेल, हा सर्व हट्टास परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराचा सुद्धा जो हट्टहास आहे तो सुद्धा या जीवाला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगानेच आहे. परमेश्वर सृष्टी तयार करतात, देवतेला त्या सृष्टीमध्ये कार्याला लावतात, त्याचप्रमाणे स्वतः या जीवासारखं होऊन अवतरतात, वाडोवडी फिरतात आणि हे तत्त्वज्ञान सांगतात आणि ह्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून स्वतःची ओळख देतात. ज्याप्रमाणे पूजनीय भांडारेकर असतील, पूजनीय मैंभट असेल, पूजनीय नागदेव आचार्य असतील, पूजनीय बाईसा असतील, अशा अनेक सद्भक्तांना आपली स्वतःची ओळख करून दिली आणि त्यांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत ही परमेश्वराची ओळख साहित्याच्या माध्यमातून आलेली आहे. जरी त्यांच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून जरी ओळख आलेली असेल, परंतु आपण बोधाला पात्र असल्या कारणाने परमेश्वराने तो बोध आपल्याला जो दिलेला आहे, त्या बोधामुळं आपल्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला नेमका फरक कळतो. यदा कदाचित बोध नसता तर आपल्याला यातला फरक शब्दशाही कळाला नसता आणि त्यातला जो फरक आहे तो स्पष्ट झाला नसता. ज्याप्रमाणे अन्य लोक भक्ती करतात, परंतु परमेश्वर जीव आणि देवता किंवा प्रपंच यातला फरक समजत नाही, ते सर्व काही एक असे समजून भक्ती करतात, तसंच आपलं झालं असतं. परंतु स्पर्शरूपी परमेश्वराने बोध आपल्याला दिल्या कारणाने आपल्याला यातला नेमका फरक समजला आणि आपल्यामध्ये एक जीवेश्वर भाव निर्माण झाला की मी जीव आहे आणि परमेश्वर वेगळा माझ्या व्यतिरिक्त आहे, देवते व्यतिरिक्त परमेश्वर आहे. हा जीवेश्वर भाव उमटल्यानंतर तो परमेश्वर काय आहे, तो कोण आहे, त्याचं कार्य काय आहे हे समजून घेणं मात्र आपली जीवाची कड असते, आपला प्रयत्न असतो आणि तोच समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. खरं म्हणजे परमेश्वराला समजून घेणं किंवा परमेश्वराला आपण सांगणं हे आपल्या कोणत्याही आवाक्यात बसत नाही. आपल्या आवाक्या पलीकडचा हा परमेश्वर आपण ना सांगू शकत ना कोणाकडून ऐकू शकत. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडूनच परमेश्वर जाणवल्या जातो आणि परमेश्वराकडूनच परमेश्वर प्राप्त पण होत असतो. परंतु तरीही आपण जे समजलो किंवा आपल्याला जे समजतं, परमेश्वर कृपेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने जे आपल्याला कळालं ते इतरांना सांगावं आणि त्याच्या पाठीमागंही आपला जो भाव आहे तो अदृष्ट स्वरूपाचा आहे. परमेश्वर प्राप्तीचा जो भाव आहे तो आपला असल्या कारणाने आपण हा प्रयत्न करतोय. यातून माझी अपेक्षा, माझा स्वार्थ इतकाच की जे मला कळालं ते इतरांना जर सांगितलं आणि त्यात काही जर चुका असतील, काही त्रुटी असतील तर नक्कीच अधिकारवाणीने काही साधुसंत असतील, काही आपल्यासारखे अभ्यासू वासनिक असतील, ते मला सांगतील आणि मी त्यामध्ये अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता मिळून या परमेश्वराच्या प्राप्तीच्या रस्त्यावरती बिनधोकपणे जाऊ शकतो. एकमेकाला सांगितल्याशिवाय आणि एकमेकाला दाखवल्याशिवाय आपण
या गोष्टी समजू शकत नाही. ज्याप्रमाणे पूजनीय माईम भट आणि आचार्यांच्या निमित्ताने 850 वर्षापासून हा धर्म अनेक पिढ्यांनी आपल्यापर्यंत आला, तेच कर्तव्य, ती ड्युटी आपलीसुद्धा बनते की आपल्या पुढच्या पिढीला आपण जो धर्म आहे तो जसा आहे तसा सांगितला पाहिजे, दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी परमेश्वराचं कार्य परमेश्वराने करून टाकलेलं आहे. जे आपलं कार्य आहे जीवाचं ते आपण केलं पाहिजे आणि ते इमानी इद्वारे जर केलं तर नक्कीच परमेश्वर सहाय्य करतात. मागच्या वेळेस आपण ब्रह्म, ईश्वर आणि परमेश्वर यातला नेमका फरक, ब्रह्मच्या संदर्भात आलेले आपल्या सूत्रपाठातील सूत्र आणि त्यावेळेचं कन्फ्युजन आपण काढण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे विश्वेच्या 500 कोटी योजनेच्या पलीकडे, म्हणजे विश्वदेवता जी आहे तिचं 500 कोटी योजन अशी स्वरूप मर्यादा आहे, तिच्या पलीकडे माया स्वरूप आहे. म्हणजे विश्वेच्या नंतर माया, चैतन्य माया ही देवता येते आणि ह्या माया स्वरूपाने कर्मभूमीपर्यंत व्यापलेले आहे. वरील देवता खालच्या देवतेला व्यापून असते, अशा पद्धतीनं ही सर्वात वरची देवता असल्या कारणाने ती सर्वात खालच्या देवतेपर्यंत म्हणजे कर्मभूमी देवतेपर्यंत व्यापलेली आहे. आणि वरील देवता खालील देवतेला व्यापलेली असते, त्याप्रमाणे मायाने सर्व देवतांना व्यापलेले आहे. अर्थात विश्वेच्या अव्यक्त स्वरूपापलीकडे, विश्वेची जी देवता आहे त्याच्या अव्यक्त स्वरूपापलीकडे व माया स्वरूपाच्या मर्यादेपलीकडे माया, ब्रह्म व ईश्वर या तिन्हींचा स्वरूप जो आहे ते या त्रंशाला, व्यापकत्वाच्या त्रंशाला सच्चिदानंद परमेश्वर असं नाव दिलं आहे. आणि तो सच्चिदानंद जो परमेश्वर आहे, जो त्रंश परमेश्वर आहे, हाच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या संदर्भात सूत्रपाठामध्ये अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक सूत्र आलेले आहे. त्यातलं महावाक्यातलं 5वं जे सूत्र आहे त्याच्यामध्ये या तिन्हीतलं वेगळंपण आणि तिन्हीतलं एकत्रपण हे आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे. सत शब्दे ब्रह्म बोलीचे, चित शब्दे माया बोलीचे आणि आनंद शब्दे ईश्वर बोलीचे. म्हणजे ब्रह्माला सत म्हटलेलं आहे. सत म्हणजे ब्रह्म, चित म्हणजे माया आणि आनंद म्हणजे परमेश्वर म्हणजे तो ईश्वर. असे हे ब्रह्म, माया, ईश्वर ऐसा जो त्रंश आहे तो परमेश्वर मात्र एकच आहे, एकवाती असं स्पष्ट सांगितलं आहे. अर्थात या त्रंशामध्ये म्हणजे परमेश्वरामध्ये ब्रह्म येते, माया येते, ईश्वर येते आणि हे तिन्हीचं अव्यक्त स्वरूप जे आहे त्या तिन्हींनी मिळून एक त्रंश बनतो, तो म्हणजे परमेश्वर. आता हे तिन्हीचं एकत्रीकरण झालं मग तो परमेश्वर झाला, याविषयी आपल्या मनामध्ये खूप शंका असतात आणि नेमका त्यातला फरक आपल्याला लक्षात न आल्यामुळं आपण कधी या गोष्टीकडे दुर्लक्ष पण करतो. परंतु ज्याला प्राप्त करायचं आहे, ज्याच्या अनुषंगाने आपला हट्टात चालला आहे, तो मात्र आपण समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जर आपला हट्ट असेल तर परमेश्वरच नक्कीच आपल्याला या गोष्टीचा उलगडा उमट करून देतात, कारण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच असते. आता यामध्ये या तिन्हीच्या बी अंश म्हटल्याने आपल्याला असं वाटेल की तिन्हीचे बी एक तुकडा एकत्र केला आणि मग तो त्रंश परमेश्वर बनला. तसं काही नसतं, कारण या तिन्हीचे जे स्वरूप आहे ते अव्यक्त आहे आणि त्यामुळे त्यांचे तुकडे पडू शकत नाही. त्यांच्यात असा भाव पण नाही आहे. म्हणजे स्पष्ट विचारमालिकेमधलं 12वं सूत्र आहे, त्रंशु तरी तू एकू कैसा ना तेत एकू वेगळा करो नाही म्हणून तेत अंशू अंशी ऐसा काही भाव असे. म्हणजे असं वेगवेगळं एकत्र करून असं काही भाव पण नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं वेगवेगळे तुकडे एकत्र केले, यातला काही भाग, त्यातला काही भाग, त्यातला काही भाग असा एकत्र केला आणि मग ते तयार झालं, असं आपल्या मनामध्ये आपण आणू नये. कारण हे त्रंश वेगळे जरी असले तरी त्याचं म्हणण्याचं कारण एकच आहे. हे तिन्ही स्वरूपे तिथं व्यापकत्व भावाने बोट जे आपलं असतं शरीराचं, त्याचा अस्थी, मांस आणि रुधिर याप्रमाणे मिसळलेले असतात, म्हणून ती आपणाला वेगवेगळी करता येत नाही.
म्हणजे अत्यंत सुंदर उदाहरण दिलं आणि ते उदाहरण तुमच्या लक्षात आणल्यानंतर लक्षात येईल की आपलं बोट असतं, ते बोटाचा सर्वात खालचा भाग आहे हाड. हाड जे असतं त्याच्यानंतर आपलं मांस येतं आणि त्याच्यानंतर आपली कातडी येते, म्हणजे त्वचा येते. म्हणजे यात आपण लक्षात घ्यायचं का जे हाड आहे ती माया आहे, जे आपलं वरचं जे मांस आहे ते ब्रह्म आहे आणि त्याच्यावरची जी त्वचा आहे तो परमेश्वर आहे, म्हणजे ईश्वर आहे. आणि हे तिन्ही एकत्र आले का ते बोट कार्य करतं, काम करतं. त्यांनी आपण काही त्याच्यामध्ये एक सामर्थ्य येतं, ताकद येते आणि त्याच्यानी आपण काही काम करू शकतो. आपण सहज विचार करा की आपल्या बोटामध्ये हाड नसेल तर ते कार्य करू शकत नाही, मांस नसेल तरी कार्य करू शकत नाही, किंवा त्वचा जर गेली, काही जखम झाली किंवा काही अडचण आली, काही ॲक्सिडेंट झाला तर ते सुद्धा काम करू शकत नाही. याला काम करायचं ते तिन्हीला एकत्र यावंच लागतं. परत दुसरा विषय असा की जो हाड आहे त्या हाडाला मांसाने व्यापलेलं आहे आणि मांसाला त्वचेने व्यापलेलं आहे. याचा अर्थ उलटा जर करायचं म्हटलं तर हाडावरती मांस आहे, मांसाला हाडाने नाही व्यापलेलं, हाडाला मांसाने व्यापलेलं आहे. म्हणजे मायेला ब्रह्माने व्यापलेलं आहे. परत मांसाला आपण त्वचेने व्यापलेलं आहे, याचा अर्थ त्या ब्रह्माला ईश्वराने व्यापलेलं आहे. जसं खालच्या देवतेला वरच्या देवतेने व्यापलेलं असतं, खालची देवता वरच्या देवतेला फक्त अस्तित्व रूपाने जाणते, अस्तित्व रूपानेच ओळखते. त्याचप्रमाणे माया ही एक देवता आहे, त्या देवतेच्या वरती व्याप असतो ब्रह्माचा आणि ब्रह्माच्या वरती व्याप असतो ईश्वराचा. हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा परमेश्वराचं कार्य सुरू होतं आणि परमेश्वर सर्वशक्तिमान म्हणावला जातो. आणि म्हणून हे जे उदाहरण आहे हे तुमच्या लक्षात येईल की नेमकं माया, ब्रह्म आणि ईश्वर हे कशा पद्धतीने एकमेकाला व्यापकत्व भावाने काम करतं आहे आणि कशा पद्धतीनं ते एकमेकाला व्यापलेलं आहे. आता याच्यामध्ये हा व्यापकत्व भाव जो आहे तो निश्चित आहे, याच्यामध्ये काही बदल नसतो. माया स्वरूपाला ब्रह्मरूपाने व्यापलेला आहे, याचा अर्थ ब्रह्मस्वरूपाला माया स्वरूपाने व्यापलेले नाही. म्हणजे वरची देवता खालच्या देवतेला व्यापते, खालच्या देवतेचा वरच्या देवतेवर व्याप नसतो. तसं मायेच्या वरती ब्रह्म आहे, ब्रह्मानी मायेला व्यापलेलं आहे, याचा अर्थ मायेने ब्रह्माला काही व्यापलेलं नाही. तसेच या दोन्ही ईश्वर स्वरूपाने जे व्यापलेले आहे, परंतु त्यांनी म्हणजे माया व ब्रह्मरूपाने ईश्वर स्वरूपाला काही व्यापलेलं नाही. म्हणजे ईश्वर सर्वांच्या पलीकडं असल्या कारणाने त्याला कोणीही व्यापलेलं नाही. आता याच्यामध्ये मागच्या वेळेस सुद्धा आपण बघितलं होतं का ईश्वर जो आहे तो व्यक्त होण्यास पात्र असतो, त्याला व्यक्त होता येतं. तसं ब्रह्म जे आहे ते त्या ब्रह्मामध्ये सगळे गुण आहे, धर्म आहे, पण ते अव्यक्त असतात, ते व्यक्त होण्यास पात्र नाही, म्हणजे व्यक्त त्या होत नाही ब्रह्म. आणि माया म्हणजे सगळे शक्ती. देवता ह्या परमेश्वराच्या सर्व शक्ती आहे आणि ह्या सर्व देवतांची जी मुख्य देवता आहे ती माया आहे. म्हणून त्या सर्व देवतेच्या अनुषंगाने माया ही मुख्य शक्ती. म्हणजे माया, ब्रह्म आणि ईश्वर यातून जी शक्ती तयार होते, जी महाशक्ती तयार होते, तो म्हणजे परमेश्वर, तो म्हणजे व्यक्त परमेश्वर. आणि ह्या व्यक्त परमेश्वरामध्ये काय आहे कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, ते आपण समजून किंवा चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते एकदा आपल्याला समजलं की अत्यंत सोपं होऊन जातं. या नंतर आपण जर चिंतन केलं तर नक्की यामधलं तुमचं जे शंका असतील त्या निघून जातील अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. पण तरीही जर कदाचित यातलं जे कन्फ्युजन आहे किंवा यातलं जे प्रश्न आहे किंवा यातलं आपल्याला काही समजत नसेल तर मी मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो की आपली ज्यांच्यावरती निष्ठा असते, निष्ठा महत्त्वाची. मग ते आपले गुरुजन असेल, आपला एखादा वासनिक असेल. कारण निष्ठा जर नसेल आणि आपण त्यांना प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी दिलं तरी आपल्याला ते कळेल याची गॅरंटी नसते, समजेल याची गॅरंटी नसते, किंवा आपल्याला त्याचा उमट होईल याची अजिबात गॅरंटी नसते. म्हणून प्रश्न विचारताना ज्याच्यावरती आपली निष्ठा आहे
त्यांना विचारावं, जेणेकरून त्यांनी सांगितलं की त्याचा उमट आपल्याला लगेच होतो किंवा आपला भाव तो निष्ठेच्या माध्यमातून त्यांच्याकडे असल्यामुळं एकाग्र होऊन आपण ते समजून तरी घेतो. म्हणून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. तर माया, ब्रह्म आणि ईश्वर यातून जो परमेश्वर तयार होतो, त्या परमेश्वराचे आपण आता कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या अनुषंगाने पुढं जाऊन त्याचं चिंतन करणार आहे. आता पूजनीय माईम भटांना महावाक्याच्या माध्यमातून सर्वज्ञांनी सर्व सांगितलेलं आहे. यातलं फरक, वेगळेपण हे सर्व सांगितलेलं आहे. तेवढ्या योग्यतेचे आपण जरी नसले तरीही शब्दशः आपण या गोष्टी समजून घेऊ शकतो आणि त्यातूनच आपल्याला पुढं जाता येतं. तर निर्गुण ब्रह्म, जे ब्रह्मी तेच ईश्वरी, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी तेच ईश्वराच्या ठिकाणी आहे, हे आपण मागच्या वेळेस बघितलं. तर ब्रह्म हे अविक्रिय आहे आणि त्याचा व्यापकत्व भाव नेमका काय आहे, ते निर्गुण त्याला का म्हटलं, हे आपण जर बघितलं तर पुढं जाऊन आपल्या लक्षात येईल. तर ब्रह्म कोणत्या प्रकारचं कार्य स्वतः करत नाही, अव्यक्ती कार्य नाही. या अनुषंगाने ब्रह्म कार्य करत नाही. त्याच्या आपल्याला सूत्रातून परमेश्वराने या गोष्टी अगदी स्पष्ट केलेल्या आहे. तर जीवाप्रमाणेच ब्रह्मस्वरूप कधी विभागले पण जाऊ शकत नाही. देवता व परमेश्वर जसजसे निरनिराळ्या प्रकारांनी अवतार घेतात, त्याप्रमाणे ब्रह्म हे कधीही अवतार घेत नाही, वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त पण होत नाही आणि कोणत्या ठिकाणी विभागलेले पण नसतात. या अर्थाने अव्यक्ती कार्य नाही असं म्हटलं गेलेलं आहे आणि या अर्थानेच ब्रह्म कार्य करत नाही असं म्हटलं गेलं आहे. पण यातलं मागच्या सत्संगामध्ये आपण कन्फ्युजन काढून टाकलं की जरी कार्य नसलं तर त्याच्यामध्ये सर्व असतं. आणि धर्मशून्य का म्हटलं तर त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये निरशर भाव निर्माण होऊ नये म्हणून परमेश्वराने या गोष्टी आपल्याला क्लिअर केलेल्या आहे. याच्या उलट देवता आणि परमेश्वर वेगवेगळ्या माध्यमातून जीवाच्या ठिकाणी अवतरतात, व्यक्त होतात. जसं देवता पिंडस्थ असतील, मळाच्या माध्यमातून असतील किंवा ब्रह्मांडस्था माध्यमातून विग्रह असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे हे देवतेचं कार्य चालतं. तसंच परमेश्वरसुद्धा आपण मागच्या वेळेस बघितलं की वेगवेगळ्या प्रकारांनी अवतार घेतात. तसं ब्रह्मस्वरूप कधी अवतार घेऊन साकार होत नाही. त्यामुळे जीव उद्धारण्याचं कार्य स्वतः ब्रह्म कधीच करत नाही, परंतु तेच कार्य तेच ब्रह्म परमेश्वर ज्ञानप्रेम मार्गाने भक्ताला किंवा जीवाला ब्रह्मस्वरूप पोचवतो व तेथे पावन करतो. त्यांना आपल्या स्वरूपीचा जो आनंद आहे ते भोगवण्याची समृद्धी मात्र ब्रह्मस्वरूपात असते आणि म्हणूनच परमेश्वर ब्रह्मपदी या जीवाला पाठवतात. त्यामुळे ब्रह्म निर्गुण आहे असे स्पष्ट दिसते. हेच ब्रह्म कधीच विकृत पण नाही, म्हणजे ते अविक्रिय आहे. त्रंशात्मक स्वरूपात म्हणजे माया, ब्रह्म आणि ईश्वर या त्रंशात्मक स्वरूपात त्याचा निकट सानिध्यात सर्वात जवळचं काय आहे की ती मोहक जी माया आहे ती असूनही त्याला इतकिंतितही विकार होत नाही. कारण माया त्याच्यानंतर ब्रह्म येतं, म्हणजे ब्रह्माच्या जवळ माया आहे, परंतु त्या ब्रह्मामध्ये इतकिंतितही विकार निर्माण होत नाही. विकर्तुची न विक्रे असं देवाने स्पष्ट सूत्र सांगितलेलं आहे. तर विकारण्याचं जे गुणधर्म आहे, विकार म्हणजे बदल, आपण याच्यावरती बऱ्याच सत्संगामध्ये चिंतन केलेलं आहे. आणि हे सत्संग तुम्ही जर नंबरप्रमाणे जर ऐकत आले आणि त्याच्यावर चिंतन केलं तरच पुढचे सत्संग आपल्याला लक्षात येणार आहे. कारण माझ्या बऱ्याच आता काही गोष्टी लक्षात आल्या की मधीच काहीतरी लोक ऐकतात आणि मग त्यांचं कन्फ्युजन तयार होतं आणि मग ते प्रश्न करतात. त्यांना जेव्हा मी विचारतो की मागचा सत्संग ऐकला का, तर ते नाही म्हणतात. तर हा एक प्रकार आहे. काही लोकांना मी स्वतःहून सर्व सत्संग पाठवले, त्यांनी ऐकलेच नाही. मग कधीतरी 53वा 54वा सत्संग ऐकण्यात येतो आणि मग त्यांना मागच्या सत्संगाची ओढ निर्माण होते. परंतु मी पाठवलेल्यानंतरही महिना ते डाउनलोड न केल्यामुळे ते सत्संग त्यांच्याकडे नसतात, ते परत मला पाठवावं लागतात. तर आपण ते डाउनलोड करून सेव्ह जर केलं आणि ज्या वेळेस जसं जमेल तसं त्याचं आपण ऐकून चिंतन करण्याचा प्रयत्न केला तरच हा विषय, हा गहनातला गहन, रहस्यातला रहस्य आणि दुर्मिळातला दुर्मिळ योगाचा जो ज्ञानाचा जो विषय तो आपल्या लक्षात येईल. अन्यथा कधीतरी कुठंतरी केव्हा तरी याला काही अर्थ नाही आहे. याच्यात सातत्य ठेवणं खूप गरजेचं असतं.
आणि आपण प्रत्येक गोष्टीत सातत्य ठेवतो. कुणी किती म्हटलं मला अजिबात वेळ नाही, तर अशा काही गोष्टी की तो त्याला वेळ देतोच देतो दररोज. मग अंघोळ असेल, दात घासणं असेल, जेवण असेल, झोप असेल, जे आपले स्वभाव आहे, त्याला प्रत्येक गोष्टीला त्याला वेळ द्यावाच लागतो. किती घाई असेल आणि अजिबात वेळ नसेल, तरी हे स्वभाव त्याला मात्र सोडत नाही आणि त्या स्वभावाला त्याला वेळ द्यावाच लागतो. त्याच्यात तो सातत्य ठेवतोच. असं कधी होत नाही, की दात घासले नाही आज, काल घासले होते, जाऊ दे आज नाही घासायचे. आज खूप वेळ झालेला आहे, मग अंघोळ न करताच आपण जाऊ कुठं बाहेर कामाला. तर असं होत नाही. मग त्या गोष्टीमध्ये आपण सातत्य ठेवतोय, तर ह्या गोष्टीतसुद्धा सातत्य जर ठेवलं तरच आपल्याला त्याचा उपयोग होईल. जेवणाच्या संदर्भात सुद्धा आपण दररोज जेवण करतो म्हणून आपल्याला एनर्जी येत राहते. कधीतरी एखादा 2 तास जर जेवणाला वेळ झाला तरी आपल्याला थकवा येतो. आपल्याला ग्लानी येते. याचा अर्थ त्याचं सातत्य आपल्याला ठेवणं किती गरजेचं हे लक्षात येईल. तसंच ज्ञानाचं आहे. ज्ञान हे याच्यामध्ये सातत्य जर ठेवलं, चिंतन जर केलं, तेच परत-परत आपल्या बुद्धीतून, आपल्या विचारातून, आपल्या ऐकण्यातून, आपल्या बोलण्यातून जर जात राहिलं, तरच आपण तिथं स्थिर राहू आणि त्यातून आपण आपली आध्यात्मिक प्रगती साधू शकू. कधीतरी, केव्हातरी, कुठेतरी कोणतीच गोष्ट चालत नाही, तशी ज्ञानाची सुद्धा चालत नाही आणि आपण खूप भाग्यवान आहोत, की ह्या वेळेत, ह्या वयात आपल्याला या गोष्टी पूर्णपणे उपलब्ध आहे. पूर्वीचा जो काळ जर आपण घेतला तर किती इच्छा असली तरीही इतकी उपलब्धता नसल्यामुळं ते ज्ञान घेण्यास खूप अवघड होतं, अडचणीचं होतं. आज मात्र तसं नाही आहे. आपण आपल्या घरात बसूनही हे ज्ञान घेऊ शकतो. फक्त त्याची नियत आपली क्लिअर पाहिजे, इच्छा आपली अदृष्टपराची पाहिजे, तेव्हा परमेश्वर त्याचं आपोआप नक्कीच आपल्याला सहाय्य करतात आणि ते आपल्याला कळतं. याच्यासाठी सातत्य ठेवणं हे गरजेचं आहे. त्याचं चिंतन करा. तर हा जो विषय हा अत्यंत मोठा, सर्वश्रेष्ठ, याच्या पलीकडे काही विषयच नाही आहे. सर्वात पुढचा, सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात पलीकडचा हा विषय असल्यामुळं तेवढ्याच पलीकडं जाऊन तेवढ्याच उच्च स्थानाला, तेवढ्याच उच्च दृष्टीनं आपण जर विचार केला, चिंतन केलं तरच आपल्याला ही गोष्ट कळणार आहे. नाहीतर आपल्या डोक्यावरून जाईल, काहीतरी चांगलं ऐकलं, असं फक्त मानसिकता निर्माण होईल, त्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळं आपण चिंतन करणं, जे समजत नाही ते समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर विकरण्याचे जे गुणधर्म आहे, ते स्वरूपी असूनही ते विकृत नाही. तर अविक्रियत्व हा ब्रह्माचा सहज भाव आहे. ब्रह्म म्हणजे व्यापक दृष्टी, श्रेष्ठ दृष्टी. या व्यापकत्वाच्या अर्थानेच सतब्रह्मात याची गणना केलेली आहे. ब्रह्मात सर्व गुणधर्म आहे, परंतु त्यात व्यक्त होता येत नाही त्यास. ईश्वर मात्र व्यक्त होऊ शकतं. मायेच्या ठिकाणी सर्व देवता शक्ती सामावलेल्या आहे. या तिन्हीचे मिश्रण म्हणजेच परमेश्वर. म्हणजेच त्यालाच त्रश परमेश्वर आपण म्हटले गेलं किंवा म्हणतोय आपण. तर ईश्वर ब्रह्माचे सर्व गुण, धर्म व मायाची सर्व शक्ती घेऊन व्यक्त होतात आणि त्यास आपण परमेश्वर म्हणतो किंवा त्याच परमेश्वराला आपण अनन्यभावे शरण गेलेलो आहे. पण परमेश्वरामध्ये सर्वच आहे. कारण मायेकडून शक्ती, ब्रह्माकडून सर्व गुण आणि धर्म ही घेऊन परमेश्वर व्यक्त होतात आणि जो व्यक्त परमेश्वर आहे तर तो सर्व शक्तिमान, त्याच्याकडे सर्वच असतं. म्हणून परमेश्वराचे धर्म जे आहे तेच ईश्वरीचे, तेच ब्रह्माचे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. यात कोणत्याही प्रकारचं परमेश्वराने स्वतः विकल्प करायला लावलेला नाही आहे. तेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा या गोष्टी यायला नाही पाहिजे. आपल्याला परमेश्वर समजला आहे, भेटला आहे. आपल्या अध्यात्मातून, आपल्या धार्मिकतेतून आपण आपली योग्यता वाढवत नेऊन, प्रतिकारांता वाढवत नेऊन परमेश्वरापर्यंत आपण जाणार आहोत आणि तिथं गेल्यानंतर मात्र आपल्याला च्युती हा दोष नाही. म्हणजे आपण परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि तो भाग आपल्याला जर समजून घेतला आपण, तर आपल्या मनामध्ये ही विकल्प येत पण नाही. आपल्याला देव पाहिजे, आपल्याला देव भेटणार आहे आणि आपला रस्ता अत्यंत योग्य पद्धतीनं आणि योग्य रस्त्यावरती आपण आहोत. हा भाव किंवा हा आत्मविश्वास ह्या आपल्या चिंतनाचा महत्त्वाचा गाभा आहे आणि तो आपण समजून घ्यायचा आहे. तर परमेश्वराचे जे धर्म आहे ते आपण आता इथून पुढं बघणार आहोत. परमेश्वर काय आहे, त्या परमेश्वरामध्ये काय काय आहे आणि ते शब्दशः आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तर परमेश्वर केवळ म्हणजे दोषापासून पूर्णपणे अलिप्त. त्याच्यामध्ये 1% कोणत्याही प्रकारचा दोष नाही. केवळ म्हणजे अत्यंत शुद्ध, अत्यंतिक शुद्ध.
तर जीवदेवतेच्या ठिकाणी जसे काही भावरूप दोष असतात ते आपण बघितले. जीवामध्ये तर अनंत दोष आहे, देवतेमध्ये बी अनेक दोष आहे, अनंत दोष आहे, ते आपण बघितलेले त्या त्या सत्संगामध्ये. तसं मात्र परमेश्वराच्या ठिकाणी स्वतःच केवळ तो परमेश्वर असल्यामुळे आपल्या स्वरूपीचा जो आनंद आहे, मोक्षाला पात्र झालेल्या ज्ञानियाला दिल्यानंतर देखील तो स्वरूपानंद भंग पावत नाही. तो पूर्णपणे केवळ शुद्ध असतो. एखादा जीव आहे, त्यांनी आपली पायरी पायरीनं शाब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, विशेष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान यातून अनादि अविद्या छेद झाला आणि त्या परमेश्वराच्या स्वरूपाला तो प्राप्त झाला. तो प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराचा जो आनंद आहे, स्वतः तो आनंद त्या जीवाला दिल्यानंतरही मात्र परमेश्वरातला जो आनंद आहे, तो स्वरूपांग जो आहे, त्यातला काडी मात्रही त्याच्यात फरक पडत नाही, भंग पावत नाही. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे का पूर्णपणे केवळ म्हणजे काय. तर हा परमेश्वर जसा आहे तसाच राहतो. अनंत जीव परमेश्वराच्या प्राप्तीला गेले असतील, पुढेही जातील, परंतु ह्या परमेश्वरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही आणि म्हणून परमेश्वर केवळ ठरतो. आणि हा केवळ परमेश्वर आपल्याला समजून घेतल्यानंतर तो केवळ परमेश्वर आपल्याला प्राप्त करायचा आहे. त्याच्यासाठी परमेश्वरासारखं होऊन आपल्याला होण्याचा प्रयत्न करावा लागेल. केवळ अशी साजत्य. जे सूत्रपाठ तुम्ही वाचन करतात ते वाचनानंतर आपण एक संस्कार आहे आपल्याकडं. आपण सकाळी उठतो, देवपूजा करतो आणि पारायण करायचं. बघा 9 प्रकारांचं पारायण किंवा आचार मालिका, विचार मालिका याचं पारायण करण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. आता अनेक लोक मला कळवतात की आम्ही सूत्रपाठ आजपर्यंत नव्हतं, परंतु वाचायला सुरुवात केलेली आहे. काही साधू संतांकडून घोक घेऊन घेतात, कोणी अगोदर घोक घेतलेले असतात, परंतु ते बाजूला पडलेलं असतं. परंतु या सत्संगाच्या माध्यमातून 9 प्रकरणाचं पारायण त्यांनी करायला सुरुवात केली. परंतु मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, तुम्ही पारायण करू नका. पारायण हा शब्द मग फक्त त्या विधीपुरता मर्यादित राहतो. एक काम आहे, उरकायचं आहे, तो एक संस्कार पडून जाईल. तसं नाही. आपण वाचत असताना ते आपल्या कानावर गेलं पाहिजे, तो शब्द आणि शब्द काय नेमकं त्या एका वाचनामध्ये. तुम्ही पूर्णपणे वाचायचं तर 10च सूत्र वाचा, 9 प्रकरणच वाचा. खूप घाई करण्याची गरज नाही, खूप वेळ द्यायची गरज नाही, परंतु कमी करायचं, पण व्यवस्थित कानावर पडेल ते शब्द आपण वाचतोय आणि ते शब्द आपल्या बुद्धीपर्यंत पोचले पाहिजे. आपण त्या शब्दाला वाचलं पाहिजे आणि त्या शब्दाने आपल्याला वाचलं पाहिजे. अशा पद्धतीनं ती गोष्ट गेली पाहिजे. जेव्हा आपण सत्संग घेतो, ते सत्संग ऐकताना तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की अरे हे सूत्र याच्या ठिकाणी परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. केवळ शब्द आला, केवळाच्या अनुषंगाने आलेली सूत्र, कैवल्य सूत्र आलं, शब्द आला कैवल्याच्या अनुषंगाने सूत्र, हे जे साजते शब्द आले का तिथं ती लिंक लागली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण अभ्यास करण्याच्या अनुषंगाने आपण सूत्रपाठ वाचतोय. आपल्याला काही कुठं जाऊन पारायण करायचं नाही किंवा विधी किंवा कर्मकांड करायचं नाही, कर्म किंवा विधी म्हणून ते पागायचं नाही. एक ज्ञान म्हणून आपल्याला त्याची सवय लागावी, आवड निर्माण व्हावी, गोडी निर्माण व्हावी, म्हणून आपण दररोज 9 प्रकरणाचं प्रार्थना करतो म्हणा, पारायण करतो किंवा वाचन करतो. तर त्या पद्धतीनं आपण वाचलं पाहिजे. ती सवय झाली नाही पाहिजे की चल एखाद्या वेळेस नाही जमलं आपल्याला पारायण करायला तर आपला दिवस खराब झाला पाहिजे किंवा खराब झाला असं अशी मानसिकता आपल्या मनामध्ये नाही आली पाहिजे. कारण ते चिंतनाच्या अनुषंगाने आपण करतोय. एखाद्या वेळेस नाही जमलं त्यांनी काही फरक पडत नाही. कारण असं अनेक वेळा लोक छोटे छोटे प्रश्न विचारतात की आज देवपूजा मी करायचं विसरलो किंवा वेळच नव्हता, त्याच्यामुळं घाईघाईत मला पारायणच करता आलं नाही, त्याच्यामुळं मला अस्वस्थ वाटतं, हे वाटतं. तर हे दुबळ्या विचाराचं, दुबळ्या बुद्धीचं लक्षण आहे. एखाद्या वेळेस नाही जमलं तर त्यांनी काही फरक नाही पडत, पण त्याचं चिंतन, त्याचं दुःख आपल्याकडं असलं पाहिजे आणि ते करण्याचा आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे. तर परमेश्वर हा केवळ आहे, दोषापासून पूर्णपणे अलिप्त. त्याचप्रमाणे परमेश्वर तसं अनादीचे 4 पदार्थ परमेश्वरांनी सांगितले स्वतः, जीव, देवता, प्रपंच. तसा परमेश्वरसुद्धा हा अनादीचा नित्य पदार्थ आहे. तो पर आहे, म्हणजे सर्वांच्या पलीकडे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. तो अनंत आहे आणि अमूर्त आहे. हे आपण शब्दाशा अर्थ आता समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि त्या संदर्भातल्या अनेक लीळासुद्धा आपल्यासमोर आल्या पाहिजे. तर परमेश्वर नित्य, म्हणजे महानुभावांच्या आपल्या धर्मामध्ये अनादि नित्य अशा 4 पदार्थापैकी परमेश्वर हा एक पदार्थ आहे. आणि ईश्वर स्वरूप हा एक विद्यमान भावरूप असा सचेतन पदार्थ असून तो अनादि व नित्य आहे. तो कधीतरी निर्माण झाला, त्यांनी कोणाला तरी निर्माण केलं, किंवा तो
कुठपर्यंत राहणार आहे, त्याचं सर्व कार्य जर संपलं आणि सर्व जीव जर संपले, सर्व जीव परमेश्वराला प्राप्त झाले, तर मग त्याचं काय असा मनामध्ये विषय आणण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण तो नित्य आहे. त्याच्यामुळं अनादि व नित्य जसे तिन्ही पदार्थाला लागतात तसं परमेश्वराला सुद्धा ते विषय लागतात. तो पर आहे, म्हणजे सर्वांच्या पलीकडे आहे. पर तो म्हणजे त्याच्या पलीकडे आता काहीच नाही आहे. त्यांनी सर्व व्यापलेलं आहे, कारण वरचं ते खालच्याला व्यापतं आणि खालचा वरच्या रूपाला वरच्याला फक्त अस्तित्व रूपाने जाणत असतो. तसं त्याच्या खालच्या, आता परमेश्वराच्या खालचे मग सर्वच जे बी असतील, सर्व देवता आल्या त्या फक्त परमेश्वराला प्रत्यक्ष रूपाने न बघता ह्या देवता फक्त अस्तित्व रूपाने जाणतात आणि मानतात, कारण तो सर्वांच्या पलीकडे, सर्वांच्या श्रेष्ठ आहे. त्याच्या पलीकडं काहीच नाही आहे, म्हणून तो सर्व व्यापलेलं आहे त्यांनी. तर परमेश्वर स्वरूप जे आहे ते सर्वांच्या पलीकडं. या अर्थाने परमेश्वर पर म्हणजे पलीकडचा, सर्वांच्या पलीकडचा, त्याच्या पलीकडे कोणीच नाही. अशा अर्थाने तो पर, तो त्याचा श्रेष्ठ किंवा उच्च कोणीच नाही. अशा अनुषंगाने परमेश्वर सर्वात पर ठरतो, त्याच्या पलीकडं काहीच नाही. म्हणून पर ऐश्वर्ययुक्त जो तो परमेश्वर. पर या शब्दातच वेगळंपण, पर या शब्दातच पलीकडचं, पर या शब्दातच श्रेष्ठत्व, हे आपण लक्षात आलं पाहिजे. कारण कोणालाही, कोणत्याही देवीदेवतेला कुणीही परमेश्वर म्हणणं हे आपल्या धर्मामध्ये किंवा अन्य लोकांमध्ये सुद्धा आघात नाही. देव म्हणतात, देवता म्हणतात, कुळदैवत म्हणतात, जे बी असेल ते, पण परमेश्वर कधी म्हणत नाही. आपण परमेश्वरी भक्ती करतो म्हणून आपण परमेश्वराला परमेश्वर समजतो, जाणतो आणि म्हणून परमेश्वराला परमेश्वर म्हणतो. ते लोकांच्या तोंडामध्ये, अन्य लोकांच्या परमेश्वर, ईश्वर हे शब्द शक्यतो येत नाही. याच्या पाठीमागचे कारणं तिथपर्यंत ते पोचलेलेच नसल्यामुळं ते पण त्यांना ते समजत नाही किंवा जाणवलेलं नसतं. तर परमेश्वर आनंदसुद्धा आहे, अनंत 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 म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा अंत नाही. ईश्वर स्वरूप जसे पर आहे तसेच ते अनंतही आहे. बाई अनंत तो अनंत की, परमेश्वर स्पष्ट सांगतात. ज्याला अंतच नाही किंवा कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, ज्याला मर्यादा नाही, ज्याला अंत नाही, तोच अनंत ठरतो. आणि ह्या अनंत जो परमेश्वर आहे तो आपण, त्या परमेश्वराला आपण शरण गेलेलो आहे. कारण कोणत्या ना कोणत्या पदार्थाचा अंत ठरलेला असतो किंवा त्याला मर्यादा पण ठरलेली असते. तसं परमेश्वराला कोणत्या प्रकारचा अंत नाही, कोणत्या प्रकारची मर्यादा नाही, कारण त्याच्या पलीकडं कोणी नाही आणि त्याच्या पलीकडं कोणी नाही, म्हणून तो अनंत ठरतो. परमेश्वराला अंत नसल्या कारणाने त्याच्या पलीकडं उंच व श्रेष्ठ कोणीच नसतो आणि म्हणून तो अनंत ठरतो. आणि अनंत आहे म्हणून तो अमूर्त पण आहे, तर त्याच्यातलं नष्टत्वाचा विषयच येत नाही. त्याच्यामुळं परमेश्वर अनंत आहे, त्याचप्रमाणे अमूर्त पण आहे. एक दिवशी पूजनीय माईम भट, सकाळचा पूजा अवसर झालेला आहे आणि त्याच वेळेस परमेश्वराच्या दर्शनाला आलेले पाने फुपळे जो बी विडा असतो तो परमेश्वराला ओळगविला, दंडोदय घातले, श्रीचरणा लागला आणि समोरच देवाच्या बसले आणि त्यानंतर ते विनंती करतात देवाला. तर सर्वांना परमेश्वरापासून गोमटे होतात, तर मला पण गोमटे व्हावं म्हणे, असं काहीतरी निरूपावं. तर सर्वजण असे ते सांडा, विसरा, हा जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही विसरून जा किंवा सांडून टाका किंवा काढून टाका, मग आपोआपच ते होईल म्हणे. तर ते म्हणतात, जी हे असे ना का तैसेची तयावरी काही देव नाही, जे आहे तसंच जर तुम्ही का देऊ शकत नाही, आणि तसंच जर दिलं तर काय होईल म्हणे. तर परमेश्वर सांगतात, हां गा, बिडारावर काही बिडार असे, एका ठिकाणी जर एखादं बिडार राहायला आलं तर दुसरंच बिडार त्यावरती येऊ शकतं काय. विद्याधीन पुरुष झाले विद्यांतरा संक्रम नाही. जर तुम्ही अगोदरच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे तर त्याच्यावरती दुसरी विद्या संक्रमण होऊ शकत नाही. तिथं आबाईसा सुद्धा बसलेले असतात, त्या देवाला विचारतात, देवा ते कसं. मग देव म्हणतात, बाई अनंत सामायतेत अनुकू न सामाय.
अनेक सामयतेत अनंतू न सामय का अनंत तो अनंत की. इतकं स्पष्ट आणि पारदर्शक परमेश्वराने सांगितलंय का परमेश्वर अनंत आहे. तो अनंत परमेश्वर तुमच्या डोक्यात यायला तुमच्या डोक्यात काहीच नाही पाहिजे. आणि जर काही दुसरं असेल तर तिथं तो परमेश्वर येऊ शकत नाही. अनंत ते आहे, तो सामत नाही. परंतु ज्याच्या डोक्यात परमेश्वर आहे, ज्याच्या स्मरणात, त्याच्या चिंतनात, ज्याच्या अभ्यासात परमेश्वर आहे, तिथं मात्र दुसरं काहीच येऊ शकत नाही. म्हणजे परमेश्वर जिथं आहे तिथं दुसरं काही येत नाही. जिथं दुसरं आहे तिथं परमेश्वर येत नाही. म्हणून अनंत तो अनंत की. मग आबाईसांना परमेश्वर समजावतात. मायदेव भट जे असतात ते पण ते पण ऐकल्यानंतर ते पण म्हणतात, बिडार असे ते नव्हे की. मायदेव भट म्हणते का नसेचे. सर्वज्ञ म्हणते आधी कवनी आहे की म्हातारीचे बिडार असे ते नीतिमंत राहायचे बिडारी आहे. परी ते अशी त्याचे निनू न ये का ते व्यवस्था नव्हे. ते मायदेव भट म्हणतात की एखादं बिडार जर असेल तर तिथं येऊ शकतं म्हणे, काय फरक पडतो. तर देव त्यांना स्पष्ट सांगतात की एखादं म्हातारीचं बिडार असतं तिथं नीतिमंत जो राजा असतो तो बिडार घेऊन येऊ शकत नाही, किंवा नीतिमंत जी व्यक्ती असते ती घेऊ शकत नाही. का येऊ शकत नाही, का राहू शकत नाही, ती तशी व्यवस्थाच असते म्हटले. तसे देवतांचं जे साधनरूप अधिष्ठान जर असेल तर त्याला मात्र ते परमेश्वराचं ज्ञान होतही नाही, होत नसल्यामुळे ते सांगूही नाही आणि त्याला ते देऊ पण नाही. जो पुरुष विद्या आधी नव्हे तो ब्रह्मविद्या आधी करवाती. म्हणजे ज्याच्या डोक्यात कोणत्याही प्रकारची विद्या म्हणजे देवतेचे भक्त, देवतेची कर्मकांड, देवतेचं काही नसेल तर तोच परमेश्वराचं ज्ञान घेण्यास अधिकारी असतो. आणि हे अनुभव आपल्याला कितीतरी वेळा भेटलेले असतात. एखादा अन्य माणूस असतो, आपला नात्यातला असतो, आपल्या ओळखीचा असतो. ती भक्ती करत असताना तो धार्मिक असल्यामुळे आपण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची विशिष्ट ठिकाणी भक्ती असते, विशिष्ट ठिकाणी निष्ठा असते. कोणत्या तरी ठिकाणी देवतेच्या ठिकाणी तो वेचलेला असतो. तिथं मग ते सत्संगाला त्यांचे दररोजचं काय असेल आपण जसं करतो तशी ती त्यांची धार्मिकता असते. आणि त्याला आपण किती जरी समजावण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र त्याच्या डोक्यातून सहजासहजी निघत नाही. पण कोणी एकेकाळी अहेतुक जर भूतभजन त्याच्याकडून घडलं कळत न कळत, त्याचा प्रयत्न तुम्हाला निमित्त करण्याची परमेश्वराचा कड किंवा प्रवृत्ती, तर मात्र त्यावेळेस मग त्याला कळतं आणि मग तो त्यातून निघू शकतो. पण बिडारावर काय, बिडार असे म्हणजे एखाद्या देवतेचं जर त्याच्यात काही असेल अधिष्ठान तर तिथं परमेश्वराचं ज्ञान संक्रमण होत नाही. आणि अशा व्यक्तीला आपण तत्त्वज्ञान पण सांगू नये. याचा अर्थ काही चर्चा करू नये असं नव्हे. त्याला आपण मागे सत्संगामध्ये घेतलेले की अन्य लोकांशी कसं बोलावं, त्याचे प्रश्न कसे सोडवण्याचा प्रयत्न करावा, किंवा त्याला कसं एक उत्सुकता लावून द्यावी, भक्ती का करावी, कशासाठी करावी, त्यातला उद्देश काय असावा, आणि तुम्ही जी भक्ती करताय ती कोणाची करताय आणि आम्ही जी करतोय ती कोणाची करताय, तुम्ही जी करताय त्यातून तुम्हाला काय भेटणार आहे आणि आम्ही जी करतोय त्यातून आम्हाला काय भेटणार आहे, आमचा उद्देश काय. तर हे जर मांडणी व्यवस्थितपणे जर त्याला सांगता आली तरच त्याच्यामध्ये ते जाऊ शकतं, त्याला ते समजू शकतं, कळू शकतं. अन्यथा आपण त्याला किती जरी सांगितलं तर तो अगोदरच कुठंतरी काहीतरी लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याला आपण किती जरी सांगितलं तर त्याच्या डोक्यात जर अगोदरच बऱ्याच गोष्टीचा कचरा पडेल आहे तर तो कचरा जोपर्यंत निघत नाही, कचरा जोपर्यंत त्याच्यातून जात नाही तोपर्यंत त्याला हे आपलं जे आपण सांगितलेलं जे परमेश्वराचं ज्ञान आहे ते कळू शकत नाही. कारण जसं आपल्याला दुपारी 12 वाजता जेवण करायचं राहतं, आपला वेळ असतो, टायमिंग असतो की आपण दुपारी 12 वाजता जेवण करतो किंवा 1 वाजता जेवण करतो. परंतु आपण कोणी मित्राकडे गेलो, 9 वाजता सकाळी नाश्ता झाला आपला, कोणीतरी भेटलं, परत दूध चहा घ्याला, आणखीन काहीतरी खाल्ल्या गेलं, तर हे असं आरकड वरकड म्हणजे इतर ज्या गोष्टी त्या पोटात गेल्यामुळं आपलं जे मुख्य जेवणाचा जो विषय ते आपल्याला जात नाही. आपण काय म्हणतो, अरे भूक बाचकटली. म्हणजे ग्रामीण लोक जे आहे त्यांच्या हे शब्द लक्षात येत असतील आणि साहित्यामध्ये शब्द आलेले सुंदरपणे. म्हणजे काय, का ती जी भूक आहे ती गेली. म्हणजे मुख्य ज्ञानापर्यंत जाण्यासाठी हे बाकीच्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण जर नाही घेतल्या तर मुख्य ज्ञान भेटेल.
आरकड वरकड जर काही डोक्यात असेल ह्या देवतेचं, त्या मांत्रिकाचं, त्या भक्ताचं, त्या भक्ताचं, तर त्यांनी परमेश्वराचं ज्ञान होत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञान होण्यासाठी डोकं अत्यंत खाली न्यूट्रल असलं पाहिजे, किंवा ज्या ठिकाणी तो हाय लागले पण त्याचं आपल्यातून काढता आलं पाहिजे. ते काही अवघड नाही आहे. काही पुराणातले दाखले देऊन आपल्याला त्याला तेथून काढता येतं. कारण 18 पुराण जे आहे सर्व देवतेचेच पुराण आहे, आणि ते देवतेचे पुराणामध्ये साऱ्या देवतेचे कार्य सांगितले गेलेले, परंतु तेवढा आपल्याला वाचायला वेळ नाही. परंतु जो धर्मप्रचार करतो, धर्मप्रसार करतो, किंवा समोरच्याला त्याला चर्चा करायची आहे, तर त्या गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते खूप अवघड विषय नाही, कारण पुराणातल्या ज्या गोष्टी आहे ह्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. ज्यांना आपण सांगतो त्यांनी पण ऐकलेल्या असतात. त्याला खूप काही दाखले किंवा खूप काही प्रमाणं द्यायची गरज नसते. फक्त ती मांडणी त्या पद्धतीची असते. सांगण्याचा उद्देश काय, का परमेश्वर अनंत आहे. अनंत तो अनंत की, जिथं परमेश्वर आहे तिथं त्याच्या डोक्यात कोणती गोष्ट राहत नाही. जिथं इतर गोष्टी आहे तिथं परमेश्वराचं जे तत्त्वज्ञान किंवा ज्ञान किंवा बोध आहे ते जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने ज्याला कोणत्याही प्रकारचा अंत नाही, कोणत्या प्रकारची मर्यादा नाही, असा अमर्याद जो परमेश्वर आहे, तो परमेश्वर तो अनंत ठरतो. आणि तोच कसा अमूर्त पण ठरतो. एकदा आचार्यांनी विचारलं देवाला, ज्याची देवाची या माता पित्रा तिची भक्ताची या, हे कसं म्हटले. तर देव सांगतात, अनंत अवतार म्हटले, त्याचे अनंत भक्त, त्याची अनंत माता पित्रे असती, आणि एका अवताराचे अनंत भक्त असती, त्याशी एके वेळे कैसे फळ देती. असं आचार्यांनी देवाला विचारल्यानंतर देव म्हणतात, वानर्या, परमेश्वर अमूर्त, ब्रह्मविद्या अमूर्त, परमेश्वर प्राप्ती फळरूप अमूर्त. एकाला जरी दिलं तर अनेका लागून ते भेटतं. जसं एका दिव्यापासून अनेक दिवे लावतात, पण तो मूळ दिवा आहे तो काही मग कमी होतो का. तसं परमेश्वर जे आहे एकाच वेळेस अनेक भक्तांना त्यांच्या योग्यतेनुसार फळं देतात. म्हणून परमेश्वर अमूर्त ठरतात. अमूर्त म्हणजे अमर्याद, मोजले जाणारे, कोणत्याच कशानेच मोजता येणार नाही असे जे आहे ते परमेश्वर. आणि अशा शब्दाला अमूर्त म्हटलं येणार, कशानेच मोजता येणार नाही. जीव देवता प्रपंच यांचे स्वरूप जसे मर्यादित आहे, आपल्याला सांगता येतं जीवाचं स्वरूप मर्यादा 100 ब्रह्मांड आहेत. देवता त्या देवतेच्या मग 500 योजनापासून तर 500 कोटी योजनापर्यंत ते देवतेची मर्यादता आपल्याला स्वरूपांगत सांगता येतं. किंवा चैतन्य देवता जरी आहे ती अनंतपट जरी असली तरी परमेश्वराच्या पलीकडे नसल्यामुळे तिला सुद्धा मर्यादा येते. तसंच प्रपंचाचं सुद्धा आहे, यांची स्वरूप जी मर्यादित आहे ते मोजता येऊ शकतं. ते कशाच्या आधाराने राहतात, अव्यक्ती स्वरूपी, व्यक्त स्वरूपी, हे आपल्याला बोलता येतं, शब्दात सांगता येतं. आणि प्रत्येक देवतेला तर परत ते स्वरूप मर्यादा तर ती येतेच. परत प्रपंचाची सुद्धा ब्रह्मांडातील स्वरूप मर्यादा 50 कोटी योजनांची आहे. जीवाची स्वरूप मर्यादा 100 ब्रह्मांड आहे. तशी परमेश्वराची स्वरूप मर्यादा कशानेच कुठंच मोजता येत नाही, ती मोजता येऊ शकत नाही. त्याच्यामुळं ते अमूर्त किंवा अनंत परमेश्वर ठरतो. त्याला कोणत्याही प्रकारच्या स्वरूप मर्यादेमध्ये आपण कोणत्याच योजनामध्ये कोणत्याच गणितामध्ये बसू शकत नाही. असा तो परमेश्वर आहे. तो सर्वात श्रेष्ठ आहे, तो सर्वात पलीकडचा आहे, सर्वात पर आहे. आणि अशा परमेश्वराला आपण जाणतोय, आपण ओळखतोय, ही आपली किती मोठी उपलब्धी याचा विचार करा. आपण एखाद्या आमदाराला जरी ओळखत असलं तर आपण 10 लोकांना सांगतो, मग ते आमदार आमचे मित्र आहे, ते मंत्री आमची ओळख आहे, राष्ट्रपतीशी आमचे संबंध आहे. अरे पण सर्वांच्या पलीकडे आहे सर्व शक्तिमान जो परमेश्वर आहे, त्याची ना आता तुमची ओळख आहे. तुम्हाला दुसरी ओळख देण्याची काही गरज आहे का. तो परमेश्वर तुमची ओळख त्या परमेश्वराबरोबर आहे. तो परमेश्वर कोण आहे, काय आहे, कुठं राहतात, सर्व काही तुमच्याकडं आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला ते अत्यंत सर्वात श्रेष्ठ जे आहे ते भेटलेलं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या गोष्टीचा अभिमान, स्वाभिमान आपल्या मनामध्ये किंतु परंतु येऊ नये. आपल्याला अभिमान असावा आपल्या परमेश्वराचा. का, तो सर्वांच्या पलीकडे सर्व श्रेष्ठ आहे, तो अनंत आहे, तो अमूर्त आहे, सर्व शक्ती आहे युक्त जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचा आपल्याला अभिमान असावा. जर आपण त्या परमेश्वराचा अभिमान ठेवला तर त्या परमेश्वराला आपला अभिमान निर्माण होईल.
धर्माचा आपण अभिमान ठेवला तर धर्म आपला अभिमान घेत असतो. परमेश्वराच्या अभिमानातूनच परमेश्वर आपल्याला सहाय्य करत असतात. म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे का आपण कशाचा अभिमान ठेवायचा. जड प्रपंचाच्या वस्तूंचा किंवा जो अनादि अविद्युक्त जीव आहे मग तो कोणी असो त्याचा, किंवा आपल्याकडं असलेल्या मान पान पैसा अडका त्याचा, कशाचा अभिमान ठेवायचा. हे एकदा कळणं म्हणजे धर्म कळणं, आणि त्यावेळेसच खरी धार्मिकता आपली सुरू होत असते. आणि म्हणून परमेश्वर भक्ती करत असताना परमेश्वर जेव्हा समजेल तेव्हाच तुम्हाला त्या परमेश्वराचा सुद्धा अभिमान निर्माण होईल, गर्वसुद्धा निर्माण होईल की आम्ही परमेश्वर भक्त आहोत, आम्ही परमेश्वराचे आहोत, आम्ही स्वामी श्री चक्रधरांचे आहोत. आणि तो स्वामी श्री चक्रधर कोण आहे, तो काय करू शकतो, तो कशाच्या पलीकडे आहे, तो किती श्रेष्ठ आहे, त्याच्यावरतून कोणीच नाही. ही विचारधारा आपल्या मनामध्ये रुजल्यानंतरच आपण खरी भक्ती करतोय किंवा करू शकतोय. आणि त्याच वेळेस परमेश्वराला किंवा आपण परमेश्वराच्या मार्गाचे असं आपण म्हणून घेऊ शकतो. कारण परमेश्वराच्या मार्गाचे आपण म्हणायचं आणि आपल्या छोट्या छोट्या मनात जर शंका कुशंका शुभाशुभ किंवा बाकी जर गोष्टी येत असेल तर त्या परमेश्वराच्या मार्गाचे आपण ठरत नाही. कारण परमेश्वर जर सर्वश्रेष्ठ आहे त्या मार्गाचे आपण आहोत तर आपली विचारधारा तेवढी सर्वश्रेष्ठ तशीच व्यापक आणि त्याचप्रमाणात तितकीच प्रगल्भसुद्धा असली पाहिजे. कारण परमेश्वर जेवढा मोठा आहे तेवढं परमेश्वराची विचारधारा तेवढीच मोठी, त्यांची आचारप्रणाली तेवढीच मोठी, त्यांचे तत्त्वही तेवढेच मोठे, त्याच लेवलचे आणि त्याच श्रेष्ठतेचे, त्याच्यामध्ये थोडाही कमीपणा नाही. आणि ते जर आपण करायचं म्हटलं तर आपल्यामध्ये बी तेवढाच श्रेष्ठ भाव, तेवढीच तात्विक प्रगल्भता आणि तेवढीच विचाराची परिपक्वता असायला पाहिजे. पहिलीतला मुलगा 10वीतला कसं समजेल, आणि जरी समजलं तर त्याला कसं कळेल. म्हणून आपल्याला परमेश्वराला समजून घ्यायचं आहे तर आपली आहे बुद्धीची उंची आपल्याला वाढवावं लागेल. आपल्या विचाराची जी शृंखला आहे, ती चिंतनाची जी ताकद आहे आपल्याला वाढवावं लागेल. अन्यथा आपण पहिलीत असताना 10वीचा विचार करणं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर जाईल. तसंच आपण हा जीव अत्यंत छोटा, का ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही आणि अनादि अविद्येने अनंत दोषांनी बरबटलेला, तो ह्या केवळ परमेश्वराचा विचार तरी करू शकतो का. जर विचार करायचा असेल तर त्याच्यामध्ये कसा बदल त्याला घडून आणावा लागेल. साजत्य पण जर निर्माण केलं तर त्या परमेश्वराच्या जवळ आपण जाऊ शकतो. अन्यथा परमेश्वरातलं आपलं जे अंतर आहे, अनंत जन्म अनंत सृष्ट्या गेल्या, ते अंतर काही कमी पडलं नाही. पण ते अंतर जर कमी करायचं असेल तर परमेश्वर तर आलेला आहे, आपल्या जवळ आलेला आहे. कारण परमेश्वर अवतारला याचा अर्थ आपल्या जवळ आला, जीवासाठी अवतारला याचा अर्थ जीवाच्या जवळ आला. परंतु आपण परमेश्वराच्या जवळ अजून गेलेलो नाही. का गेलेलो नाही, ते त्याच्यामधला जो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे तो बदल आपण न केल्यामुळं त्या परमेश्वरातलं आपल्यातलं जे अंतर आहे ते कमीच झालं नाही. जेव्हा ते कमी होईल तेव्हा मात्र आपल्यामध्ये बदल झालेला असेल. जेव्हा आपण बदल करू त्याच वेळेस ते अंतर कमी झालेलं असेल, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या आंतरिक बदल हा परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो बदल आपण जीव ह्या पदार्थामध्ये खूप सुंदरपणे चिंतन केलेलं आहे. त्यातून बऱ्याच लोकांनी मला प्रतिक्रिया दिल्या की आम्ही सहजच अशी कृत्रिमपणे करायचं म्हणून करायचं, परंतु जेव्हा ते सत्संग ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय बदल घडायला पाहिजे, आपण कसा विचार केला पाहिजे, कसा आचार आपला असला पाहिजे, आपण कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, हा जो धार्मिक सेन्स असतो, ज्ञानाचा जो भाग असतो, तो आपण ज्ञान घेतल्याशिवाय आणि वाचन चिंतन ऐकल्याशिवाय कळत नाही. प्रत्येक गोष्टीचा एक सेन्स असतो. कुटुंबामध्ये राहण्याचा सेन्स, व्यवसायामध्ये राहण्याचा सेन्स, समाजामध्ये राहण्याचा सेन्स, ही जी मर्यादा आहे ती सेन्समुळं आपल्याला प्राप्त होत असते. ते अंतर जे आहे ते सेन्समुळं आपल्याला समजत असते. नॉन सेन्स आपण जर वागलो समाजामध्ये तरी आपल्याला कोणी जवळ करत नाही. लगेच आपण नाव ठेवतो की याला काही अक्कल नाही आहे, हा मूर्ख माणूस आहे, हा वेडा आहे, याला सेन्स नाही आहे, असं आपण डायरेक्ट सांगतो आणि त्याला आपल्यापासून दूर नेण्याचा किंवा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. किंवा आपण जर तसं वागलो तर ते पण आपल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला जसा सेन्स असतो तसं धार्मिक सेन्स हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो सेन्स बदलातून प्राप्त होत असतो. ती मर्यादा ही बदलातून प्राप्त होत असते आणि ती जसजशी आपण ज्ञान घेऊ, त्याचं चिंतन करू, ते वाचन करू, ते आपल्याला कळेल, समजेल, त्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये तो बदल घडून आपल्यामध्ये तो भाव आपोआपच निर्माण होत असतो.
तो काही विशिष्ट ठिकाणी मेडिकलला गेलो, डॉक्टरकडे गेलो, गोळी घेतली किंवा इंजेक्शन घेतलं आणि मग आपल्यात बदल झाला असं होत नाही. ती एक प्रक्रिया आहे. आंतरिक मनाची, आंतरिक बुद्धीची, आंतरिक विचाराची. ती प्रक्रिया आपल्याला आपल्यावर करावं लागेल आणि ती आपल्यावर आपण जर केली तरच त्यातलं अंतर कमी होत जाईल. आपण कधी काळी जीव होतो, आजही आहे आणि तो जीव नंतर मग परमेश्वराच्या भक्तीला लागला म्हणजे बोध दिलाय, तर किती वरची स्टेप आपण घेतली. म्हणजे कर्मभूमीच्या खालचा प्रपंचाचा एक भाग म्हणजे जीव आणि त्याला परमेश्वराच्या भक्तीला जायचं तर त्याला 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवतेच्या पलीकडचा प्रवास करावा लागेल. तो प्रवास करत 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 जेव्हा जाईल तेव्हा तो चैतन्यापर परमेश्वर समजू शकेल, चैतन्यापर परमेश्वर जाणू शकेल आणि चैतन्यापर परमेश्वराची भक्ती करू शकेल. आपण जरी अशा प्रपंचिक छोट्या छोट्या गोष्टीचं जर अडकलो तर देवतेच्या पलीकडं आपल्याला असलेला परमेश्वर कसा प्राप्त करता येईल. त्याच्यासाठी आपण यातून उठलो पाहिजे, यातून निघालो पाहिजे. वैचारिक पद्धतीनं एक हाव धरली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. जरी टेक्निकली आपल्याला त्यातून लगेच प्रॅक्टिकल बाह्य अंगाने निघता येत नसेल, पण अंतर्मनाने आपण तर आजही या मिनिटालाही यातून बाहेर पडू शकतो. आणि ते पडण्याची प्रक्रिया आज आपण नुसत्या मानसिकेने जरी केली तरी ती पहिली पायरी ठरते आणि मग हळूहळू त्यात प्रगती होऊन आपण पुढं जाऊ शकतो. तर परमेश्वर हा पदार्थ आपण बघतोय, आपली तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही, पण परमेश्वराकडे प्रार्थना करून त्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोणताही जीव त्याच्यामध्ये एवढी योग्यता नाही का तो परमेश्वराला दाखवेल आणि परमेश्वराला समजून सांगेल किंवा त्या परमेश्वर काय आहे तो काही माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल. कोणताही जीव नाही, पण परमेश्वराची जर प्रवृत्ती असेल, परमेश्वराची जर कड असेल तरच परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून ह्या गोष्टी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतात. आणि तो प्रयत्न आपली नियत, आपली विचार, आपली अदृष्टपर भक्ती यावरती अवलंबून असतं. म्हणून आजकाल परमेश्वर हा जो विषय हा इतका मोठा आहे, इतका श्रेष्ठ आहे, ह्या अनुषंगाने न घेता परमेश्वर कशाने केव्हाही कुठेही दाखवता येतो, बोलता येतो असंच समजतात. म्हणून काहींनी प्रयत्न पण केले. कोणी सिरियलच्या माध्यमातून देवाला देव दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तो परमेश्वरानेच यशस्वी केला नाही. याच्या पाठीमागचं कारण आहे परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वर पाहिजे. परमेश्वराने ठरवलं तर परमेश्वर तुम्हाला दिसणार आहे, प्राप्त होणार आहे, परमेश्वराला जाणवणार आहे. कारण ही काही प्रक्रिया अशी सोपी नाही आहे. त्याच्यासाठी सर्वस्व द्यावं लागतं. त्या सर्वस्व देण्यातून त्याची जी बदलाची जी प्रक्रिया आहे ती आंतरिक बदल घडून घडून बाहेरील बदलावरती ती बदल जातो आणि तो बदल मग चर्यावंतापर्यंत देह क्षापण्यापर्यंत जातो आणि अशी देह क्षापल्यानंतर श्रीमूर्ती ती अनुभवायला भेटेल किंवा कळेल. घरदार सोडायचं, जंगलात जायचं आणि तिथं देह क्षापण्याचा प्रयत्न करायचा. त्याची किती निष्ठा असेल त्या साधकाची, तो परमेश्वर त्याला जाणवल्याशिवाय, समजल्याशिवाय किंवा प्रचितीला आल्याशिवाय ते ही धाडस करू शकतो का. म्हणजे ज्याला हे धाडस येतं त्यांनी त्या परमेश्वर पूर्णपणे जाणलेला असतो, ओळखलेला असतो. म्हणूनच त्या धाडसावरती ते गेलेले असतात. आणि जे घरात बसले त्यांनी परमेश्वरावरती सांगावं, परमेश्वराची चित्रफिती तयार करण्याचा प्रयत्न करावा आणि देवाला सांगण्याचा प्रयत्न करावा. हा किती मोठा विरोधाभास आहे हे यातून लक्षात येईल. कारण परमेश्वर हा परमेश्वराकडूनच समजला जातो, परमेश्वराकडूनच जाणवल्या जातो, परमेश्वराकडून प्रचितीला येत असतो. ना आपली योग्यता नसताना आपण तो प्रयत्न करतोय, परंतु आपल्या तो प्रयत्नाच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, तो भाव आहे, ते परमेश्वर जाणतात. भावहीन तो दैवहीन. आपला भाव परमेश्वर प्राप्तीचा आहे. परमेश्वर कळावा, परमेश्वर समजावा आणि त्याच्यासाठीच परमेश्वराने अवतार घेतला आहे. वाडीवाडी फिरला आणि त्याच्यासाठीच परमेश्वर हे तत्त्वज्ञान सांगताय की परमेश्वराला ह्या जीवाने समजलं पाहिजे, जाणवलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर विलक्षणपणे कधी क्रीडतात, कधी लीळा करतात, वाडीवाडी फिरून भक्तांना ज्ञान देतात आणि त्या ज्ञानाद्वारेच परमेश्वराची ओळख देता येते. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला परमेश्वराची ओळख देतोय. आपलाही उद्देश साफ असल्यामुळं, नियत क्लिअर असल्यामुळं, अदृष्टपर असल्यामुळं आपल्याला ते समजेल अशी इच्छा किंवा अशी वासना किंवा अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडं करावी. हे शब्दाचा अर्थ आपण समजून घेतोय. परमेश्वर आपल्या आवाक्याच्या बाहेरचा जरी असला तर तो आवाक्यात आहे. म्हणूनच परमेश्वर सकळ जीवाचं चिंतन करून या सर्व जीवासाठी
सृष्टी निर्माण करतात, सर्व जीवासाठीच देवतेला कामाला लावतात आणि ह्याच जीवासाठी परमेश्वर अवतार घेतात. याचा अर्थ परमेश्वर हा जीवाच्या प्राप्तीच्या आवाक्यात आहे, म्हणून परमेश्वर हे करताय. आणि आपण ह्या पदार्थामध्ये हे बघितलेलं आहे. जीव बोध आहे, जीवामध्ये अर्जकत्व आहे, म्हणजे ते अर्जन करण्याची ताकद आहे आणि बोध घेण्याची ताकद आहे. जीव सर्वाधिकारी आहे, तर तो अधिकाराने त्या परमेश्वराला प्राप्त करू शकतो. म्हणूनच परमेश्वर आपल्या आवाक्यात आहे आणि ते परमेश्वराने ओळखलेलं आहे. म्हणूनच परमेश्वर आपल्यासाठी क्रीडतात, आपल्यासाठी अवतार घेतात आणि आपल्यासाठीच सर्व काही तत्त्वज्ञान सांगतात. आपल्यासाठी परमेश्वराने सर्व काही जर सांगितलेलं आहे, तर आपल्याला का कळणार नाही, आपल्याला का समजणार नाही? फक्त त्याच्या पाठीमागची धडपड, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य, तळमळ ही असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करून आपण या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. परमेश्वर अव्यक्त आहे, तसा स्वयंप्रकाश आहे, सर्व व्यापक आहे, सर्वात्मक आहे. परमेश्वर सर्वात्मक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण शब्दाशा जर समजून घेतल्या तर लगेच लक्षात येईल का परमेश्वर स्वयंप्रकाश. कारण परमेश्वरामध्ये जे पंचप्रकार आहे तेच देवतेमध्ये पंचप्रकार आहे. आणि हे पंचप्रकार ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश हे देवतेमध्ये हे असल्या कारणानेच आपल्यामध्ये आजपर्यंत देवतेलाच परमेश्वर आपण समजून भक्ती करत होतो. परंतु जेव्हा देवता हा पदार्थ आपण समजून घेतला, जाणून घेतला का देवतेचं ज्ञान कसं त्रोटक आहे, कसं विपरीत आहे, कसं अन्यथा आहे, सुख कसं दुःख मिश्रित सुखाला ते कसं सुख समजतात, परमेश्वर आनंद, तो आनंदात आणि त्या सुखामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे, सामर्थ्य ते फक्त स्वसामर्थ्याने राहतात, परंतु त्यांच्याकडं कोणत्या प्रकारचं सामर्थ्य नाही का ह्या जीवाला मुक्तीला नेतील किंवा स्वतः मुक्तीला जातील. ऐश्वर्यसुद्धा ती फक्त खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवते म्हणून ऐश्वर्य. आणि प्रकाश, देवता स्वयंप्रकाशित नाही, त्यांना त्या पिंडस्था प्रकाशतात जीवाच्या ठिकाणी असलेल्या स्वतःच्या, म्हणून त्यांना प्रकाश म्हटलेलं आहे. हे देवतेच्या सत्संगामध्ये आपण खूप चिंतन केलेलं आहे त्याचं. परंतु परमेश्वराचं तसं नाही. परमेश्वराचं जे ज्ञान आहे, ते सुख आहे, ते सामर्थ्य जे आहे, जे प्रकाश आहे, ते आपण बघणार आहोत. आणि त्याला कोणत्या प्रकारची मर्यादा नाही हे जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल का या देवतेमधल्या आणि परमेश्वरातल्या याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे. तर स्वयंप्रकाशितलं जे परमेश्वर जे आहे, एकदा सकाळचा पूजा अवसर परमेश्वराचा झालेला आहे आणि देव वेरूळ असतात. एका लेण्यामध्ये परमेश्वर असतात, त्यांचं तिथं आसन झालेलं असतं. त्यावेळेस चांगदेव भट काटवसे यांना पाठवतात की सर्वज्ञांना भेटायला जायचं आहे, सर्वांचं दर्शन घ्यायचं आहे. तर त्यांचा कोणत्या प्रकारचा अवसर चालू आहे, कोणत्या लेण्यात आहे हे बघून या, विनंती करा आणि आम्हाला दर्शनाची परवानगी घेऊन या असं चांगदेव भट सांगतात. ते त्यांना सांगतात, बटिका तिकडे जा लेण्याकडे आणि तिथं बघा देवाचा कोणता अवसर चालू आहे. त्याप्रमाणे ते देवाकडे येतात. देवाकडे आल्यानंतर त्यावेळेस बाईसा सुद्धा असतात. बाईसा देवाला सांगतात, बाबा खूप दिवस झाले कोणी भक्त पण आलेले नाही. तर देव सांगतात, बाई पाणी भात टाका. तर बाईसांना पण आश्चर्य वाटतं आणि ते हो का बाबा म्हणून मडके धुतात आणि भात निवडून त्यात पाणी घालून लिंबू पाणी ते तोंड बांधून ते पाणी भात टाकतात. दुपारचा अवसर झालेला असतो, आरोगणा झाली, पौढ झाला. त्याच वेळेस दादोस मुख्य, बळीग्रामीण महाजन
काही राजव्यापारी कटका देवगिरीस आलेले असतात. त्यावेळेस देव येळापुरीला राज्य करीत होते. तर दादोस सांगतात की आपल्याला पुढं जायचं आहे, परंतु देवाचं दर्शन घेऊन आपण पुढं जावं. आणि त्याच वेळेस ते सांगतात की देव कुठं आहे, जाऊन या, तोपर्यंत मी पूजाद्रव्याला पाणी भोपळे आणतो. जानोपाध्यायांना ते पुढं पाठवतात. जानोपाध्याय येतात आणि आल्यानंतर दरवाजा वाजवल्यानंतर दुपारची वेळ, आरामाची वेळ आहे. बाईसा म्हणतात आत्ता कोण आला असेल, म्हणून दरवाजा उघडतात. तर ते समोर बसलेले असतात, समोर आलेले असतात. ते येतात, देवाला दंडोत घालतात. आणि त्यावेळेस तिथं अंधार असतो, कोणत्याही प्रकारचा प्रकाश नसतो. तर ते विचार करतात की बाईसांनी वाद जर लावली असती तर मला देवाला डोळे भरून बघता आलं असतं, श्रीमूर्ती मला बघता आली पाहिजे, अशी वासना करतात, प्रार्थना करतात. आणि त्याच वेळेस परमेश्वराच्या श्रीमूर्तीतून प्रकाश पडतो आणि ते मग परमेश्वराला दंडोत घालतात, श्रीचरणा लागतात. त्यावेळेस देव म्हणतात आता पुरे बसा म्हणे. त्यावेळेस देव सांगतात हे काय का बटिका, हे काही दिवेनी देखीचे, तुम्ही काय चिंतन करत होता? जर बाईसांनी दिवा लावला असता तर मग मला देवाची मूर्ती पाहिता आली असती. देव काय दिव्याने दिसतो का? ईश्वर काही का अन्य प्रकाशित, तो स्वयंप्रकाशित. आणि मग त्यानंतर देव त्यांना क्षेमवार्ता पुसतात. आपलं कुटुंब निकेने अशा पद्धतीनं त्यांना निरोप देतात. आणि त्यावेळेस ते परत निरोप घेऊन दादोसांकडे येतात. तर अशा पद्धतीनं परमेश्वर स्वयंप्रकाशित आहे. त्यांना कशाच्याही आधाराने परमेश्वर प्रकाशणार नाही. तसं देवतेचं नाही. देवतेला प्रकाश म्हणजे फक्त त्या पिंडस्था बघतात म्हणून प्रकाश, पण परमेश्वर स्वयंप्रकाशित. त्यांनी जाणवलं तर लगेच भक्ताला जाणवतं, दिसतं, समजतं, काय असेल ते, त्याला प्रकाश म्हणतात. परमेश्वर स्वयंप्रकाशित. ह्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंत चिंतन केलं. पुढे अनेक सत्संग परमेश्वराच्या अनुषंगाने होत राहणार आहे. याचं आपण चिंतन करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही असेल तर नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.